ज्यावेळी पिंडदान करतो तेव्हा त्या मृत व्यक्तीला प्रेत स्वरूपात शरीर लाभते. भूत, प्रेत, खवीस, मुंजा, चेटू, चेडा आणि बऱ्याच अशा तांत्रिक शक्त्या डायरेक्ट पितृमंत्रासारख्या मंत्राचा उच्चार करून पितृमुक्त करण्याचा प्रयत्न कराल, ती ऊर्जा त्या वाईट शक्त्या ग्रहण करतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या तुमच्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपण मागच्या 1 ते 2 व्हिडिओमध्ये पितृदोषाचे लक्षण पाहिले व पितृदोष कसा लागतो किंवा पितृदूषित कसे होतात ते पाहिले. तेव्हा पितृ कोण असतात हे तर तुम्हाला माहीत आहे. आपले शरीर हे एक सूक्ष्म ब्रह्मांड आहे. जे पण या ब्रह्मांडात आहे त्याचे रूप आपल्या शरीरात सूक्ष्म स्वरूपात वास करते. तेव्हा पहिले आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण एखादा आध्यात्मिक गुरु केलेला असावा. त्यांच्यापासून हे ज्ञान मिळू शकते. किंवा गुरु नसेल तर त्या सूक्ष्म तत्वापर्यंत पोहोचता येत नाही आणि नकळत किंवा अज्ञानाने आपल्या चुका होत असतात. बघा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आपल्या शरीरात आहेत. तसेच इंद्र ही आपल्या शरीरात आहे. गणेश, महाकाली, नवग्रह आणि सप्तऋषी हे सुद्धा आपल्या शरीरात आहे. याआधी एका व्हिडिओमध्ये मी शनी नेमके कोण आहेत, यामध्ये शनी सूक्ष्मगतीने आपल्या शरीरात कसे कार्य करतात हे सांगितले आहे. आणि बाहेरून तर तुम्हाला त्यांची दशा समजत असते. त्यात आपण 84 लक्ष योनीबद्दल फक्त ऐकत असतो. ते खरे आहे का? मी तर हो म्हणेन, कारण मला तसा अनुभव प्राप्त झाला आहे. त्याप्रमाणे 84 लक्ष योनी यातून प्रवास करून हे मनुष्य शरीर प्राप्त झालेले असते. त्या 84 लक्ष योनीची स्पर्श जाणीव आणि त्यांच्या गुणांनी आपले शरीर बनलेले आहे. त्या 84 लक्ष योनीच्या जाणीवामुळे आपल्याला बुद्धी व मन लाभलेले आहे. म्हणून आपण स्वतंत्रपणे राहतो व सुख दुःख अनुभव करतो. आपण अनुभवच केला नाही तर आपल्याला सुख व दुःख याची झळच लागणार नाही. पण मनाचे स्वरूप आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे असा कोणीही नाही की त्याला बिना अनुभवाचे जगता येईल. एखादा वेडा व्यक्ती सुद्धा मनाच्या विचारात अडकल्यामुळे तो तसा वागत असतो आणि त्याला कारणीभूत असते परिस्थिती. असो मित्रांनो, साधनेने देवांना गुणांमध्ये व तत्वामध्ये पाहून सिद्ध करणे व मुक्ती मिळवणे हे आपले लक्ष्य आहे. तेव्हा मी जे अनुभवले आहे ते सांगत आहे. बघा, निर्गुण तत्वातून हे सर्व निर्माण झाले आहे. तेव्हा ज्यांनी शुद्ध चैतन्य धारण केले ते विष्णू आहेत आणि विषयाचा अंत करणे हे विष्णू देवाचे कार्य आहे किंवा विषय पुरवणे हे सुद्धा विष्णूचे कार्य आहे. ब्रह्मदेव हे निर्माते आहेत. तेव्हा त्यांच्यापासून सप्तऋषी उत्पन्न झालेत. सप्तऋषी 7 चक्र स्वरूपात आपले शरीर धारण करून आहेत. त्यावर प्रजापती दक्षाची नेमणूक आहे. ते कसे पहा. संसार करायचा म्हटले की दक्ष राहावे लागते. जर तुम्ही संसारात दक्ष नाही राहिलात तर संसाराची वाट लागली म्हणून समजा. म्हणून संसार करताना नेहमी दक्षता ठेवून करावे. त्यातला एक जर नियम तोडला तर जिवंतपणे मिळणारा धर्मरक्षक यमदंड ठरलेलाच आहे. आता मी सप्तऋषीबद्दल बोललो आहे. त्या सप्तऋषीमधले कश्यप ऋषी व त्यांच्या पत्नी आदिती यांच्यापासून आर्यमान किंवा आर्यमा देवाची निर्मिती झाली आहे आणि सर्व पितरांचे संचालक आर्यमा देव आहेत. हे सुद्धा आपल्या शरीराशी निगडीत आहेत. एवढे मी विस्तृत का सांगतो आहे, कारण या गोष्टी पितृ सेवा करणाऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे. जेव्हा एखादा माणूस मृत्यू पावतो तेव्हा त्याची अंत्यविधी उरकून झाली की ज्यावेळी पिंडदान करतो तेव्हा त्या मृत व्यक्तीला प्रेत स्वरूपात शरीर लाभते. त्या शरीराने ते वास करतात. भूत, प्रेत, खवीस, मुंजा, चेटू, चेडा आणि बऱ्याच अशा तांत्रिक शक्त्या, त्याबद्दल मी पुढे भविष्यात व्हिडिओ बनवणार आहे. तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, पिंपळाची सेवा का केली जाते. तसे पाहिले तर बरीच कारणे आहेत, पण इथे मुख्य कारण सांगतो ते ऐका. आपल्या शरीरात त्याचे काय महत्व आहे ते सांगतो. महादेवाचे परमभक्त ऋषी दधीची यांनी आपल्या जीवाचा बलिदान केला होता आणि त्यांच्या भस्माने विश्वकर्मा देवाने वज्र बनवले व ते इंद्रदेवाला दिले. त्या वज्राने एका राक्षसाचा वध केला होता. ते वज्र आपल्या शरीरात हाडाची भूमिका करतात.
आणि पिपलाद ऋषी म्हणजे पिंपळ हे ऋषी दधीचा मुलगा किंवा मूल मानला जातो. आणि पिपलाद ऋषी हे आपल्या शरीरात ऑक्सिजनचे कार्य करतात. आणि विशेष म्हणजे पिंपळाचे झाड नेहमी ऑक्सिजन प्रवाहित करत असते. मित्रांनो, ह्याप्रमाणे थोडक्यात मी शरीरातले कार्य सांगितले आहे. शरीरात खूप काही गोष्टी आहेत, ते जाणून माणूस आपली प्रगती झपाट्याने करू शकतो. आता आपण आपल्या विषयाकडे वळू, अर्थात पितृदोष निवारण उपाय किंवा ज्यांचे पितृ बंधनात आहेत त्यांची सुटका कशी करता येईल त्यासाठी उपाय सांगतो. ज्यांची व्यक्ती आजाराने वारली असेल, अर्थात वय होऊन वारली असेल आणि त्यांच्या परिवाराकडून चुकून त्यांची अंत्यविधी किंवा श्राद्ध व्यवस्थित झाले नसेल, पण इथे एक लक्षात घ्या, या परिवारात करणीने किंवा काळ्या जादूने किंवा तंत्रक्रियेने किंवा अकाली मृत पावले असतील तर त्यांना दुसरा उपाय सांगणार आहे. सोमवती अमावस्याला सकाळी 10:30 ते दुपारी 12 पर्यंत हा उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाजवळ जायचे, जिथे देवाची पूजा केली जाते त्याच झाडाखाली पूजा करायची आहे. पण इथे एक लक्षात ठेवा, सुनसान किंवा ओसाड झाड असेल तर तिकडे पूजा करू नये, नाहीतर घ्यायचे द्यावे लागेल. असो, ज्या झाडाखाली देवाची पूजा होते त्या झाडाजवळ जावे. सोबत 2 जानवी, कोणतीही मिठाई, तांब्या, त्यात पाणी किंवा गंगाजल, सोबत काळे तीळ घ्या. आता झाडाजवळ बसून सुरुवातीला तुम्ही आचमन करा. मग तुमचे नाव व तुम्ही का सेवा करत आहात ते विष्णुदेवाला स्मरून बोला. पण तुमच्याकडून चुकी झाली असेल तर माफ करा हा उल्लेख जरूर करावा. आणि तीळ मिश्रित पाण्याने पिंपळाला प्रदक्षिणा मारत ते पाणी पिंपळाला अर्पण करा. त्यानंतर तुम्ही घेऊन गेलेल्या जानवी एक पिंपळाला अर्पण करावी व दुसरी विष्णुदेवाला अर्पण करावी. विष्णूची जानवी सुद्धा पिंपळालाच अर्पण करायची आहे, पण विष्णूचे नाव घ्यायचे. विष्णुदेवाला तुमच्या पित्रासाठी विनंती करावी आणि विष्णूच्या 108 नामाचा जप करत 108 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रत्येक फेरीला मिठाई अर्पण करा. 108 प्रदक्षिणा झाल्या तुम्ही तुमच्या पित्राच्या सेवेत झालेल्या अपराधाची माफी मागा आणि घरी या. हा उपाय तुम्ही कोणत्याही अमावस्येला करू शकता किंवा शनिवार किंवा गुरुवार, पण वेळ तीच हवी. आता दुसरा उपाय, ज्या परिवारातील व्यक्ती अकाली किंवा करणी किंवा काळी जादू किंवा तंत्रक्रियेने किंवा ऍक्सिडेंटने किंवा खून झाला असेल किंवा आत्महत्या करून मृत पावले असतील, अशा व्यक्ती प्रेत योनीमध्ये असतात असे मानले जाते. त्यांची वासना अशुद्ध असते. त्याला शुद्ध करण्यासाठी एकादशी, गुरुवार, शनिवार, अमावस्या किंवा पौर्णिमेला या दिवसाच्या आधी एक तुळशीचे रोप आणावे आणि त्याची पूजा करायची आहे. पण पूजा घराच्या बाहेर करायची आहे. आपले मुख दक्षिणेला करा आणि आपल्या समोर तुळशीचे रोप ठेवा. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांना मिक्स करून पंचामृत तयार करून घ्या. सोबत गोमूत्र ठेवा आणि एक सुपारी व एक नागवेलीचे पान अर्थात खाऊचे पान लागेल. तुळशीच्या कुंडीत तुळशी रोपाजवळ नागवेलीचे पान ठेवा व त्यावर सुपारी ठेवून तुम्ही आचमन करा आणि संकल्प सोडायचा आहे. संकल्प ह्याप्रमाणे करा. विष्णू विष्णू विष्णू, मी माझ्या प्रेत योनीत असलेल्या किंवा पित्रात जे कोणी अशुद्ध असेल त्यांच्या, आता जे कोणी तुमची व्यक्ती असेल त्यांचे नाव घेऊन अमका अमका व्यक्ती, मग तुमचे नाते जोडून म्हणा. त्यांच्या शुद्धीकरणासाठी गंगाजलाप्रमाणे पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीसोबत ज्यांनी हे विश्व धारण केले आहे व प्रत्येक योनीचे पालन पोषण करणारे विष्णुदेवा, मी अमका अमका माझे पूर्वज ज्या प्रेत योनीत असतील त्यांच्या शुद्धीसाठी तुमचा अभिषेक करत आहे असे बोलून त्यांना जल अर्पण करून आवाहन करा व गोमूत्राने शुद्ध करून अभिषेक करण्यास सुरुवात करा. पण विष्णू सहस्रनाम जप करायचा आहे. उदाहरणार्थ 1 चम्मच अभिषेक व 1 नाम असे विष्णूला व तुळशीला अर्पण करा. पूर्ण झाले की तुळशीचे रोप जिथे तुम्ही इतर झाडे ठेवले असतील तिथे ठेवा आणि तुळशीला पाणी घालत राहा. मग किती दिवसात ती सुकते ते पहा. याप्रमाणे निदान 6 महिने किंवा 1 वर्ष सांगितलेल्या दिवशी हा उपाय करा. तुमचे पूर्वज ह्या प्रेत योनीतून सुटतील किंवा दूषित असतील तरी शुद्ध होतील व तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील व तुमची प्रगती नक्की होईल. आता तिसरा उपाय,
त्या व्यक्तीने करायचं आहे ज्यांना हे वाटते की त्यांचे पितृ बंधनात आहेत किंवा त्यांना बांधले आहे. असे जर तुम्हाला फील होत असेल तर हा उपाय करावा. बघा, प्रत्येक घरात कुळदेवी असते आणि त्यांच्या रक्षणार्थ कुळभैरव असतात. मग ते प्रत्यक्ष रूपे असतील किंवा अप्रत्यक्ष रूपे असतील. कारण महादेवाने प्रत्येक शक्तिपीठाला एक भैरव स्थापित केलेला आहे. म्हणून त्या भैरवाच्या मदतीने तुम्ही तुमचे पितृबंधन मुक्त करू शकता. आणि जर तुम्हाला त्याची माहिती नसेल तर काय करावे ते सांगतो. हो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जर तुमचे पितृ बंधनात असतील किंवा त्या जागी एखाद्या नकारात्मक वाईट शक्तीला तंत्रक्रियेच्या मार्फत तांत्रिकाने तुमच्या पित्रासोबत बसवले असेल किंवा उपस्थित असतील तर तुम्हाला कोणी जर पित्रासंबंधी मंत्र देत असेल किंवा तुम्ही डायरेक्ट पितृ मंत्रासारख्या मंत्राचा उच्चार करून पितृमुक्त करण्याचा प्रयत्न कराल तर जो मंत्र तुम्ही म्हणाल त्याची ऊर्जा त्या वाईट शक्त्या ग्रहण करतात किंवा त्यांना प्राप्त होत असते. कदाचित तुम्ही पूजापाठ किंवा विधी व्यवस्थित करत असाल त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळणार नाही. म्हणून कोणीही असे मंत्र देत असेल तर आधी तुमच्या पित्राची स्थिती समजून घेणे गरजेचे आहे. पितृबंधन काय असते ते समजून घ्यायचे असेल तर कमेंट करा. त्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवेल. त्याने तुम्हाला कळेल की पितृबंधनात आहेत की नाही. असो, आता अशा वेळी तुम्ही दत्त महाराज यांना शरण जावे. कारण ते 3 तत्वांनी व्याप्त आहेत. त्यांच्या 108 नामावलीने आणि त्यांच्या दत्तमाळा मंत्राच्या साहाय्याने तुम्ही तर्पण करून तुमचे पितृ बंधनमुक्त करू शकता. ते कसे करायचे ते समजून घ्या. यासाठी एकादशी, गुरुवार, शनिवार किंवा अमावस्या या दिवशी हा उपाय करायचा आहे. आणि पिंपळाच्या किंवा वडाच्या किंवा औदुंबर झाड यातल्या कोणत्याही एका झाडाखाली हा उपाय करायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, या झाडाखाली देवाची पूजा होते तिथेच ही विधी करायची आहे. विधी करताना सफेद वस्त्र परिधान करायचे आहे आणि ही विधी स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. पण वस्त्र सफेद घालायचे आहे आणि सोबत बसण्यासाठी सफेद कपडा घ्या. कारण ही विधी एका ठिकाणी बसून करायची आहे. आता साहित्य सांगतो. तांब्या लागेल. स्त्री असेल तर पितळेचा किंवा चांदीचा तांब्या असावा आणि पुरुष असेल तर त्यांनी कॉपर अर्थात तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा घेतला तर चालेल. दूध अर्धा लिटर, मिश्री खडा, गंगाजल या सर्वांचे मिश्रण तांब्यामध्ये करून घ्या. आता झाडाखाली आसनावर बसून पहिला संकल्प करा. संकल्प करण्यासाठी अक्षता, फूल आणि दक्षिणा 1-2 रुपये हातात घ्या. याप्रमाणे संकल्प करा. सर्वात आधी तुमचे नाव आणि गोत्राचा उच्चार करा आणि बोला, मी माझ्या कुळपित्राच्या निमित्त त्यांची सद्गती हो, त्यांची तृप्ती हो आणि ते ज्या पण प्रकारच्या तंत्रक्रियेने बंधित असतील किंवा करणी काळी जादूने बंधित असतील तर त्या बंधनातून मुक्ती मिळावी या कारणास्तव मी गुरु दत्तात्रयाचा दुग्धयुक्त तर्पण करण्याचा संकल्प करतो किंवा करते. तुम्ही माझ्या कुळपित्रावर कृपा करावी आणि त्यांना बंधन मुक्त करावे व त्यांना संतुष्ट करा व त्यांना सद्गती द्यावी आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या परिवाराला मिळावी हे बोलून ज्या झाडाखाली तुम्ही बसला असाल त्याला अर्पण करावे. तर्पण चालू करण्याआधी गुरु असेल तर गुरुचे नाव घ्या. कुळदेव किंवा कुळदेवीला स्मरून नाव घ्या. मग पिंपळाच्या पानाने किंवा दुर्वाने किंवा वडाच्या पानाने दत्त महाराजांचे नाम घेत जसे ओम ग्राम दत्तात्रयाय नमः बोलाल तसे नमला झाडाच्या मुळाशी तर्पण करा. आणि ही विधी 3 दिवसाच्या हिशोबाने करायची. उदाहरणार्थ 3 एकादशी किंवा 3 अमावस्या, 3 गुरुवार याप्रमाणे करायचे आहे. जसे तर्पण करून झाले की दत्तमाला मंत्र 27 वेळा म्हणायचे आहे. हातात एक सफेद फूल घेऊन मग एक दत्तमाळा मंत्र बोलायचा आहे आणि ते फूल त्या झाडाच्या मुळाशी ठेवा. याप्रमाणे 27 वेळा करा आणि शेवटी कापूर प्रज्वलित करा आणि नमस्कार करून घरी यावे. अजून एक उपाय आहे, तो बजरंग बाण याचा उपयोग करून केला जातो. पण आधी तुम्हाला ते सिद्ध करावे लागेल. आपल्या चॅनेलवर बजरंग बाण कसे सिद्ध करावे ते मी सांगणार आहे. त्यासाठी चॅनेलला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्रांनो,
मी तुम्हाला थोडे आणि प्रभावी उपाय सांगितले आहे. त्याचा उपयोग करून आपले जीवन सुखी करा आणि काही शंका असल्यास कमेंट करून विचारू शकता. असो, तुम्ही श्रोते खुश व मस्त राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.